Good afternoon, everyone. Is I am audible to you? Yes, sir. Good afternoon. Good afternoon. Yes, sir. Yes, 24, sir. 24 of you have joined the meeting. We will wait for another 2-3 minutes so that more than 35 you have joined the meeting. Then we will start our lecture. Okay. If the supply frequency changes, reactance protocol changes, and the small intuition. Okay, so 35 of you have joined the lecture. We will start with our lecture now. Okay, so yesterday we saw three-phase energy meter. Okay, so now we will see the connection of three-phase energy meter. Are you able to visualize PPT? Yes, sir, we can. Yes, sir. Yes, okay. So if you have seen your any electrical supply available outside your home on the pole, okay? So how many wires are there on the pole? किती वायर्स असतात पोल वरती? 4. 4. कोणी 3 बघितले आहेत का? त्यांच्या घराच्या बाहेर पोल आहे आणि त्याच्यावरती 3च वायर आहेत. किंवा कोणी असं आहे का ज्यांच्या घराबाहेर पोल आहे त्याच्यावरती फक्त 2च वायर आहेत? आहे का? No, sir. खेड्यात कोणी राहतं का खेडेगावामध्ये?
हो सर, मी तू राहतो ना, मग तुझ्या घराच्या बाहेर किती आहे ना सर. एक पोल आहे, त्याला 4 वायरी आहेत. 4 वायरी आहेत का? हम्म. असं कोणी आहे का ज्याच्या घराच्या बाहेरच्या पोलवरती 2च वायरी आहेत फक्त? आता लेक्चर संपलं का घराच्या बाहेर जायचं आणि जिथून आपल्या घरात लाईट आली आहे ना त्या पोलवरती किती वायरी ते चेक करायचं. ओके, सो पोलवरती किती वायरी असू शकतात? 2 पण असू शकतात, 3 पण असू शकतात, 4 पण असू शकतात, 5 पण असू शकतात. सर आहेत, 2च आहेत. 2च आहेत. कुठे राहते तू? सिन्नर, सोनांबे. सिन्नर मध्ये काय गाव? सोनांबे. सोनामदे. ठीक आहे. सो ज्या ठिकाणी 2च वायर असतील तिथे कोणकोणत्या वायर असतील? 2 कोणी सांगू शकतं का? एक फेज आणि एक न्यूट्रल. बरोबर. म्हणजे आपले जे 3 फेजेस असतात, 3 फेज कोणकोणते आहेत त्यांची नावं सांगा बरं. आर, वाय, बी. वाय बी. आर, वाय, बी हे 3 नाव आहेत त्यांचे, बरोबर. सो काही ठिकाणी काय असतं की सिंगल फेज सप्लाय घरांमध्ये डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी वापरला जातो. जनरली आपले विलेजेस मधले जे गावठाण असतं, म्हणजे ज्या विलेज मध्ये जिथे गावात लोक राहतात तिथे पूर्ण 3 फेज सप्लाय जनरली दिलेला नसतो. तिथे काय असतं, सिंगल फेज सप्लाय दिलेला असतो. म्हणजे तिथे काय असतं, एक फेज जातं आणि एक न्यूट्रल जाते. म्हणजे एक तर आर फेज आणि न्यूट्रल जाईल, काही भागामध्ये बी फेज आणि न्यूट्रल जाईल आणि उरलेल्या भागामध्ये वाय फेज आणि न्यूट्रल जाईल. समजलं? सो जिथे पोलवरती 2च वायर आहेत तिथे काय आहे, सिंगल फेज सप्लाय गेलेला आहे. ठीक आहे. जिथे पोलवरती 3 वायर आहेत त्याचा अर्थ काय समजायचा आपण, एक आर आहे, एक वाय आहे आणि एक बी आहे. समजलं? तिथे न्यूट्रल नाहीये. समजलं? तिथे फक्त आर, वाय, बी आहेत. 3 फेज सप्लाय फक्त तिथे. ओके. काही कारणांमुळे ड्यू टू इकॉनॉमिक रिझन, काही कारणांमुळे न्यूट्रल पॉईंट कधी कधी काय आहे, प्रोव्हाइड केला जात नाही किंवा तुटून पडलेला असतो. तो जोडायला परत कधी कोणी येतच नाहीत. म्हणून अशा ठिकाणी आर, वाय, बी 3च असतात. आणि न्यूट्रल काय करता आपण, जमिनीतून अर्थिंग घेऊन न्यूट्रल तयार केली जाते. ठीक आहे. अशा ठिकाणी सो 3 वायर पण असू शकतात. पण मेजर आणि सगळ्यात जास्त प्रॅक्टिस आणि जी स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे त्यामध्ये काय आहे की आपल्याच्या घराच्या बाहेर 4 वायर्स आलेले असतात. एक आर, वाय, बी आणि एक न्यूट्रल. ठीक आहे. सो आपल्या जी सर्किट डायग्राम आहे त्याच्यामध्ये पण 4 वायर दिसत आहेत. ठीक आहे. सो वरची जी आहे ती आर आहे, 2 नंबरची आहे ती वाय आहे, 3 नंबरची आहे ती बी आहे आणि 4 नंबरची आहे ती न्यूट्रल आहे. समजलं? सो जनरली सगळ्यांच्या घराच्या बाहेर हा सप्लाय देणं रिक्वायरमेंट आहे. पण आपल्याकडे इकॉनॉमिक रिझनमुळे किंवा आपल्या देशाच्या परिस्थितीमुळे काही ठिकाणी वेगवेगळे व्हेरिएशन्स असू शकतात. ठीक आहे. सो आर, वाय, बी आणि न्यूट्रल ह्या 4 असतात. 5 कधी असू शकतात माहिती आहे का? अर्थिंग असेल तेव्हा. हॅलो, आवाज नाही येते क्लिअर. बोला. स्ट्रीट लॅम्प असला की. हा, बरोबर. ज्या काही ठिकाणी मध्ये स्ट्रीट लॅम्प्स असतात, काही प्लेसेस मध्ये काय असतात, स्ट्रीट लॅम्प्स आपण त्याच्यावरती जोडलेला असतो पोलवरती, तुम्ही बघितलं असेल. तर अशा केसेसमध्ये कधी काय असतं की स्ट्रीट लाईन साठी पण सेपरेट वायरिंग केलेली असते. आर, वाय, बी मधून तिथून घेत नाही, स्ट्रीट लॅम्प साठी एक सेपरेट वायर येते आणि ती 5वी वायर असते. समजलं? अर्थिंग असं वायरवर पोलवरती वगैरे अर्थिंग येत नाही आपल्याला कधी. समजलं ना? पोलवरती अर्थिंग येत नाही. 5वी वायर स्ट्रीट लॅम्प साठी वगैरे असते. ठीक आहे. सो आता हे कनेक्शन तुम्हाला समजलं. आता आपण काय बघू की आपल्या इकडे जे 3 फेज एनर्जी मीटर असतं त्याचं कनेक्शन कसं करायचं असतं. सो तुमच्या घरी जर 3 फेज एनर्जी मीटर कोणाच्याच नसेल जनरली, पण इंडस्ट्रीमध्ये असतं, सो ते कसं दिसतं, हे असं दिसतं 3 फेज एनर्जी मीटर. ओके. आणि त्याच्या खाली हे जे कनेक्शन दिसतंय तुम्हाला, याच्यामध्ये 8 टर्मिनल्स असतात. इथे खाली दाखवले आहेत बघा, झूम करून दिसतंय 1 to 8. आणि याच्यामध्ये काय असतात, हे स्क्रू असतात. ओके. सो हे 4 इनपुट असतात आणि याच्यातले 4 काय असतात, आउटपुट असतात. ओके. सो 4 इनपुट कोणकोणते असतात, 1, 3, 5 आणि 7 हे काय असतात, इनपुट असतात. आणि 2, 4, 6 आणि 8 हे काय असतात, आउटपुट असतात. म्हणून काय करायचं, आर फेज घ्यायचा, तो 1 नंबरला जोडायचा, वाय फेज घ्यायचा, तो 3 नंबरला जोडायचा, बी फेज घ्यायचा, तो 5 नंबरला जोडायचा आणि न्यूट्रल घ्यायचा, तो 7 नंबरला जोडायचा. हे काय आपण इनपुट दिलं कशाला, एनर्जी मीटरला. आता आपल्याला आउटपुट काढायचं आहे.
मग आपण काय करायचं, 2 मध्ये अजून काही जोडलं नाही, तिथून एक आउटपुटची घरात जाणारी म्हणजे आपल्या घरात जाईल हे कनेक्शन, इथे एक वायर काढायची, 4 मधून एक वायर काढायची, 6 मधून एक वायर काढायची आणि 8 मधून एक वायर काढायची. ठीक आहे. म्हणून हे 1, 3, 5 आणि 7 मधून मीटरमध्ये सप्लाय जातो. मीटरमध्ये त्याची रेकॉर्डिंग होते, किती करंट पास होतोय, किती व्होल्टेज पास होतोय त्याचं, ती रेकॉर्डिंग मेजर केली जाते आणि मग नंतर ती रेकॉर्डिंग 2, 4, 6, 8 ह्या टर्मिनल्सला अवेलेबल होते आणि मग ती घरात जाते. म्हणून घरात जेवढी एनर्जी वापरली जाते ती मीटरमधून पास होते. समजलं? म्हणून मग मीटर ती काउंट करते. जर हा घरामध्ये येणारी ही जी वायर आहे याला सर्व्हिस मेन्स म्हणतात. म्हणजे पोल पासून तुमच्या मीटर पर्यंत जी वायर येते त्याला ह्या वायरला काय म्हणतात, सर्व्हिस मेन्स म्हणतात. या सर्व्हिस मेन्सला कुठेही प्रकारचा जॉईंट अलाउड नसतो. समजा ती तुटली तर तुम्हाला हे पूर्ण वायर रिप्लेस करावी लागते. याला जॉईंट अलाउडच नाहीये, कारण की जॉईंट जर असला तर तुम्ही इथून टॅप करून डायरेक्ट असं घरात नेऊ शकतात. मग मीटर मध्ये जाईल का ते? नाही जाणार. मग मीटर काउंट करू शकेल का? नाही. तुम्ही जर इकडून एखादा पॉइंट जर डायरेक्ट घरात नेला तर त्याला वीज चोरी म्हणतात. काय म्हणतात त्याला? वीज चोरी, थेफ्ट म्हणतात त्याला, सिंपल. म्हणून नेहमी जी पोलवरची वायर आहे ती पहिले तुमच्या एनर्जी मीटर मध्ये गेली पाहिजे आणि मग नंतर एनर्जी मीटर मध्ये घरात गेली पाहिजे. हा, ह्या पॉइंट नंतर तुमचे किती पण जॉईंट असू शकतात, काही असू शकतं, त्याचा काही इश्यू नाहीये. पण पोल पासून ते मीटर पर्यंत मध्ये एकही जॉईंट अलाउड नसतो, हे लक्षात येईल. समजलं? मग समजलं? तर सिंगल, आता हे 3 फेज झालं. सिंगल फेज मध्ये काय असेल, 4च पॉइंट्स असतील, 1, 2, 3, 4. ठीक आहे. सो डिपेंडिंग अपॉन द कन्स्ट्रक्शन ऑफ द मीटर, कधी कधी काय असतं, 1, 2 इनपुट असतात, 3, 4 आउटपुट असतो. म्हणजे इथे फेज द्यायचा 1 ला, 2 ला न्यूट्रल द्यायचा, 3 मधून फेज घरात न्यायचा आणि 4 मधून न्यूट्रल घरात न्यायचं, असं टाईप. समजलं? मीटर कनेक्शन. हे बघा, हे अजून एक डायग्राम आहे बघा. इथून काय आपण आर, वाय, बी आणि न्यूट्रल आणले. आर पहिल्याला जोडला, बी तिसऱ्याला जोडला, वाय तिसऱ्याला जोडला, बी 5व्याला जोडला आणि एन 7व्याला जोडला. आणि त्याच्यातून तसंच 2, 4, 6, 8 मधून आर, वाय, बी आणि एन काढलं आणि ते घरात नेलं. समजतंय का? येस हो सर. समजलं ना? येस सर. आणि आता सिंगल फेज एनर्जी मीटरचं पण समजलं असेल ना तुम्हाला, जिथे फेज आणि न्यूट्रल आहे तिथे पण. येस सर. ठीक आहे, चालेल. जायचं मग नेक्स्ट वरती आपल्याला. ठीक आहे. आता आपण बघू एरर्स इन इंडक्शन टाइप ऑफ एनर्जी मीटर. सो याच्यात कोणकोणते एरर्स होतात इंडक्शन टाइप ऑफ एनर्जी मीटर मध्ये? ओके. सो सगळ्यात पहिला एरर कोणता आहे? फेज एरर. कोणता एरर आहे? फेज एरर. सो आपण एनर्जी मीटर मध्ये काय सांगितलं होतं मी तुम्हाला, की आपल्याकडे काय आहे, एक शंट मॅग्नेट आहे आणि एक काय आहे, सिरीज मॅग्नेट आहे. पण जो शंट मॅग्नेट आहे त्याची जी प्रेशर कॉईल आहे ती आपण काय कन्सिडर केली आहे? प्युअरली इंडक्टिव्ह कन्सिडर केली आहे, बरोबर. पण प्रॅक्टिकल केसेस मध्ये प्युअरली इंडक्टिव्ह कोणतीच कॉईल नसते, तिचा सर्टन रेझिस्टन्स असतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की जो प्रेशर कॉईल मधून जो काही करंट पास होतोय, इट लॅक्स दी व्होल्टेज बाय सर्टन अँगल. ओके. आणि हे जे काही अँगल तयार होतोय त्यालाच आपण काय म्हणतो, फेज म्हणतो. मग या फेजमुळे काय होतो, एरर होतो रीडिंग मध्ये आणि म्हणून त्याला काय म्हणतात, फेज एरर. पण मग आता हा एरर रिड्यूस कसा करायचा, तर त्यासाठी मी तुम्हाला डायग्राम दाखवतो. त्या डायग्राम मध्ये आपण काय केलं होतं, कॉपर शेडिंग बँड यूज केले. हे बघा, हे कॉपर शेडिंग बँड दिसतात तुम्हाला, ब्ल्यू कलरचे दिसतात का? येस सर. येस सर. हो सर. हे केले कारण की का, ही जी कॉईल आहे ही प्युअरली इंडक्टिव्ह आपण अझ्युम केली आहे, पण प्रॅक्टिकल केस मध्ये तिला थोडाफार तरी रेझिस्टन्स असेल. त्याच्यामुळे काय होईल की थोडाफार अँगल डिफरन्स येईल. रेझिस्टन्स आपले एक्झॅक्टली 90 डिग्री दोघांमध्ये काय पाहिजे, डिफरन्स पाहिजे, पण रेझिस्टन्स मुळे काय होईल, अँगल थोडासा 90 पेक्षा कमी होईल. म्हणून आपण इथे काय जोडलं आहे, हे कॉपर शेडिंग मॅन. याच्यामुळे काय होईल, ह्या कॉईलचा इंडक्टन्स वाढेल आणि अँगल 90च्या एकदम क्लोज जाईल. समजलं? समजलं का? फेज एरर. सो फेज एरर दूर करण्यासाठी आपण काय वापरतो, कॉपर शेडिंग बँड्स. ठीक आहे.
नेक्स्ट एरर आहे फ्रिक्शनल एरर. नेक्स्ट एरर कोणता आहे? फ्रिक्शनल एरर. सो आता तुम्ही जर हे बघितलं, याची डायग्राम सिंगल फेज एनर्जी मीटरची डायग्राम बघा. याच्यामध्ये ही काय डिस्क आहे आणि ती कशावरती जोडली आहे? स्पिंडलवर. ओके. सो डिस्क रोटेट होते, पण तिच्यामध्ये काय थोडंसं रोटेशन आहे. तिला जरी आपण बेरिंग वगैरे सगळे दिलेलं असलं तरी पण थोडंफार काय होईल? फ्रिक्शन होईल. बरोबर आहे की नाही? तुम्ही समजा सायकलवरती चाललाय, एकदा पॅन्डल मारून घेतलं आणि थोड्या वेळाने पॅन्डल मारणं बंद केलं. आता तुमची सायकल तर मुवमेंट मध्ये आहे ना, पण तरी पण थोड्या वेळाने जाऊन ती थांबते का बरं? सांगा बरं. फ्रिक्शन. कारण की टायर आणि रोड यांच्यामध्ये काय सतत काय होत राहतं? फ्रिक्शन. आणि त्याच्यामुळे काय होतं की थोड्या वेळानंतर त्या फ्रिक्शन मध्ये एनर्जी लॉस्ट होते आणि मग काय होतं की सायकल ऑटोमॅटिकली थांबते. तसंच ही डिस्क रोटेट होते आहे, जरी आपण तिला बेरिंग जोडलाय, सगळं जोडलंय, तरी पण ड्यू टू फ्रिक्शन थोड्या वेळानंतर ती अल्युमिनियम डिस्क ला अपोज होतोय. समजलं ना? रोटेशनला ड्यू टू फ्रिक्शन. आणि ह्या अपोज मुळे काय होतंय की ती कमी रिडिंग दाखवतीये. ठीक आहे. पण आपण रिडिंग एनर्जी मीटरला आपल्याला पैसे चार्ज करायचे लोकांकडनं, म्हणून एनर्जी मीटरने परफेक्ट रिडिंग दाखवलं पाहिजे. बरोबर. म्हणून ह्या फ्रिक्शनल एररमुळे, फ्रिक्शन लॉसमुळे जो काही एरर येतो आहे तो रिड्यूस करण्यासाठी आपण काय करतो, इथे एक शेडिंग लूप टाकतो. इथे तो इथे डायग्राम मध्ये दाखवलेला नाहीये, पण ते इथे आपण एक शेडिंग लूप टाकतो. त्या शेडिंग लूपमुळे काय होतं की एक एक्स्ट्रा फ्लक्स तयार होतो किंवा एक्स्ट्रा ड्रायव्हिंग टॉर्क प्रोड्यूस होतो. आणि त्याची व्हॅल्यू किती असेल? जेवढा फ्रिक्शन मध्ये लॉस होतो ना, तेवढीच एक्झॅक्टली ही एक्स्ट्रा फ्लक्स, एक्स्ट्रा टॉर्क आपण प्रोड्यूस करून देतो. म्हणून हा एक्स्ट्रा टॉर्क मुळे काय होईल? डिस्क रोटेट होईल आणि फ्रिक्शन मध्ये जेवढी काही एनर्जी लॉस्ट होत होती तेवढी ह्या एक्स्ट्रा टॉर्क पासून काय होईल? आपण ऍक्वायर करू. समजलं? सो इथे काय टाकतो आपण? शेडिंग लूप टाकतो टू प्रोड्यूस दी एक्स्ट्रा टॉर्क टू कॉम्पन्सेट दी फ्रिक्शनल लॉस. समजलं? हो सर. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट बघूया स्पीड एरर. ओके. सो ही अल्युमिनियम डिस्क आहे, ही रोटेट होते आहे. बरोबर. ही रोटेट होते आहे, तिचा एक सर्टन स्पीड आहे. बरोबर. पण हे जे काही ब्रेक मॅग्नेट आहे हे आपण कशासाठी जोडलं आहे? टू प्रोड्यूस दी कंट्रोलिंग टॉर्क. ओके. म्हणून काय होतं की जेवढा आपला हा टॉर्क असेल, कोणता? डिफ्लेक्शन टॉर्क, त्याच्या इक्वल आणि अपोजिट अमाऊंटचा ब्रेकिंग टॉर्क पण आपण प्रोड्यूस करत असतो. ओके. पण कधी कधी काय होतं की ही जी काही मॅग्नेटची मुवमेंट आहे ती परफेक्ट नसली तर हा टॉर्क काय होईल? मिसमॅच होईल. ब्रेकिंग टॉर्क आणि कंट्रोलिंग टॉर्क. ठीक आहे. त्याच्यामुळे डिस्क कधी कधी काय होतं की रेटेड स्पीड पेक्षा जास्त स्पीडने रन होते किंवा त्याच्यापेक्षा कमी स्पीडने रोटेट होते. ठीक आहे. सो डिस्क नेहमी काय झाली पाहिजे? रेटेड स्पीडला रन झाली पाहिजे जर आपण रेटेड करंट पास केला तर. ठीक आहे. सो जर असा एरर येत असला तर बाय चेंजिंग दी पोझिशन ऑफ दिस ब्रेक मॅग्नेट वी कॅन ऍडजस्ट दी कंट्रोलिंग टॉर्क. ओके. आणि मग आपण रेटेड करंट साठी डिस्कचं रेटेड रोटेशन होतंय की नाही आपण ते चेक करू शकतो. आणि जर त्याच्यात एरर असला तर बाय मुव्हिंग दिस ब्रेक मॅग्नेट फॉरवर्ड और बॅकवर्ड वी कॅन ऍडजस्ट दॅट एरर. त्या एररला काय म्हणतात मग? स्पीड एरर. समजलं? मग थर्ड स्पीड एरर. आता नेक्स्ट आपण बघतोय क्रिपिंग एरर. क्रिपिंग एरर म्हणजे काय की काय होतं की सपोज तुम्ही गावाला गेलेत सगळेजण, तुम्ही फ्रीज बीज सगळं बंद केलंय तुमच्या घरातलं. ओके. पण काय झालंय की तुमचा हा लोड जो आहे त्याची व्हॅल्यू काय सध्या? 0. त्याच्यामुळे या सिरीज करंट कॉइल मधून काही करंट पास होतोय का? नाही. 0 करंट आहे. त्याच्यामुळे याच्यामुळे काय फ्लक्स प्रोड्यूस होतोय का? नाही. पण ही प्रेशर कॉइल आपण सर्किटमध्ये कंटिन्युअसली जोडली आहे आणि याच्या अक्रॉस व्होल्टेज अवेलेबल आहे. समजलं? तुम्ही गावातून आले तर असं काही तुम्हाला वेगळं बटन चालू करावं लागतं का घरातला सप्लाय चालू करायला? नाही. कारण की एनर्जी मीटर मध्ये कंटिन्युअसली सप्लाय अवेलेबल असतो. म्हणून या एनर्जी मीटरच्या प्रेशर कॉइल मध्ये पण कंटिन्युअस सप्लाय अवेलेबल असतो. तुम्ही ज्यावेळेस घरात एखादा इक्विपमेंट चालू करतात त्यावेळेस या करंट कॉइल मधून करंट फ्लो व्हायला स्टार्ट होतो. पण प्रेशर कॉइल मध्ये कंटिन्युअस सप्लाय अवेलेबल असतो. पण समजा की तिकडे जी एमएससीबीचं सबस्टेशन आहे तिकडे काही कारणांमुळे हा जो व्होल्टेज आहे 230 व्होल्ट पेक्षा थोडासा वाढून गेला, 240 व्होल्ट झाला. ठीक आहे. सो हा व्होल्टेज वाढल्यामुळे काय होतं की ही अल्युमिनियम डिस्क आहे
हिला रोटेशनसाठी एकदम थोडासा टॉर्क भेटतो आणि त्या थोड्याशा टॉर्कमुळे ही एकदम हळू अशी रोटेट होते. प्रॅक्टिकलमध्ये इथे कोणताच लोड जोडलेला नाहीये, पण ह्या प्रेशर कॉइलचं काय झालंय, ड्यू टू ओव्हर व्होल्टेज इन प्रेशर कॉइल हे अल्युमिनियम डिस्क एकदम हळू एकदम स्लो स्पीडला काय होते, रोटेट होते. याला काय म्हणतो आपण, क्रीपिंग ऑफ द अल्युमिनियम डिस्क. ओके, तुम्ही क्रीपरचा अर्थ माहितीये का, वेल म्हणजे काय, वेल हळूहळू वाढते ना, तसं हे अल्युमिनियम डिस्क एकदम हळू रोटेट होत राहते. आता तुम्ही समजा गावाला गेले आहेत आणि तरी पण तुमचं मीटर पळत आहे असं जर तुम्हाला दिसलं तर तुम्ही करणार की आम्ही एनर्जी कंझ्युम नाही केली तरी आम्हाला रिडिंग काय येत आहे, बरोबर. सो हा जो काही एरर आहे याला एरर कोणता एरर म्हणायचं, क्रीपिंग एरर. ओके, सो हा जनरली येतो कशामुळे, ड्यू टू ओव्हर व्होल्टेज इन द सिस्टम. ओके, सो आता हा एरर तर यायला नाही पाहिजे, बरोबर आहे, कारण की कोणी जर एनर्जी कंझ्युमच केली नाही तर त्याला रिडिंग कसं काय जाईल, बरोबर. म्हणून हा एरर रिड्यूस करण्यासाठी मग आपण काय करतो की ही जी काय अल्युमिनियम डिस्क आहे तिला आपण 2 होल पाडतो. ठीक आहे, हे ब्रेक मॅग्नेट आहे ना त्याच्या खाली इथे एक होल पाडतो आणि त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट इथे एक होल पाडतो. ठीक आहे, सो ज्यावेळेस ही अल्युमिनियम डिस्क अशी रोटेट होते आणि ड्यू टू क्रिपिंग ती अशी रोटेट होते, ज्यावेळेस ते होल ह्या ब्रेक मॅग्नेटच्या खाली येईल त्यावेळेस काय होईल की याच्यामुळे तयार होणारा ईडी करंट त्या पॉइंटला काय असेल, डिस्कला इथे पकडून धरेल. होल आहे ना आता त्याच्यामुळे व्हॅल्यू व्हॅरी झाली म्हणून तो काय करेल, इथे त्याला पकडून धरेल आणि म्हणून ड्यू टू क्रिपिंग डिस्क मॅक्झिमम किती अँगलनी रोटेट होऊ शकते, फक्त अर्धी. जास्तीत जास्त किती रोटेट होईल, फक्त अर्धी, क्रिपिंगमुळे. आणि ज्या वेळेस तुम्ही एखादा लोड कनेक्ट करशाल इथे त्यावेळेस काय होईल की टॉर्क ऑन दिस डिस्क विल इनक्रीज ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय दी करंट कॉइल ऑल्सो. ठीक आहे, त्याच्यामुळे मग अल्युमिनियम डिस्क याने जो काही थोडासा टॉर्कने पकडून धरली होती डिस्क ती लगेच मोकळी होईल आणि डिस्क परत रोटेट व्हायला स्टार्ट होईल. ब्रेक मॅग्नेट ईडी करंटमुळे एकदम थोडासा एवढा टॉर्क तयार करतो की त्याच्याने क्रिपिंग जे होणार होतं ते फक्त स्टॉप करतो. नॉर्मल रोटेशनला तो काही जास्त अपोज करत नाही, फक्त क्रिपिंगमुळे जो काही एरर येत होता तेवढाच फक्त काय करतो, तो पकडून धरतो अल्युमिनियम डिस्कला. समजलंय का मी काय म्हणतोय ते? सर तिथे जर एसी व्होल्टेज इन्क्रीज झाला तर स्पीड कमी कसं काय होईल डिस्कची? एसी व्होल्टेज वाढला तर स्पीड कमी कसं काय होईल म्हणजे? सर तुम्ही म्हटले प्रेशर कॉइल मध्ये व्होल्टेज समजा 230 ऐवजी 240 तर डिस्कची स्पीड जी कमी कसं काय होईल, वाढणार का बरं नाही असं? कमी म्हणत नाहीये मी काय म्हणतो ऐक, की ज्यावेळेस तुमचा लोड करंट नाहीये, बरोबर, लोड तुम्ही कोणता जोडलेला नाहीये, तुम्ही गावाला गेल्यात अशी कंडिशन कन्सिडर करा. ठीक आहे, त्यावेळेस काय करंट कॉइलमुळे किती फ्लक्स तयार होईल सांगा बरं? 0. त्यावेळेस फक्त फ्लक्स कशामुळे तयार झालेला असेल, प्रेशर कॉइल. ठीक आहे, आता हा जो काही 230 फ्लक्स आहे त्याच्याने फक्त 230 चा फ्लक्स, करंट कॉइलचा फ्लक्स नाही, फक्त प्रेशर कॉइलचा फ्लक्स, याच्यामुळे ही डिस्क रोटेट होणार नाही असं आपण मशीन डिझाईन केलेलं असतं रेटेडसाठी. समजलं का? हो सर. फक्त 230 वोल्ट प्रेशर कॉइलचा जे काही फ्लक्स तयार होईल त्याच्यामुळे ही डिस्क रोटेट होणार नाही अशी आपण डिझाईन केलेली असते. पण ड्यू टू सम प्रॉब्लेम्स इन द सिस्टम, समजा आपलं व्होल्टेज 230 पेक्षा जास्त झालं तर काय होईल, याच्यावरती अप्लाय होणारा टॉर्क वाढेल की नाही अल्युमिनियम डिस्कवरती, ड्यू टू इन्क्रीज इन दी व्होल्टेज ऑफ प्रेशर कॉइल. कारण की मी तुम्हाला सांगितलं 5pc इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी VPC, बरोबर ना प्रसाद? येस सर. समजलं ना? मग म्हणून काय होईल की याच्यावरचा टॉर्क काय होईल, आता इन्क्रीज होईल कारण की ओव्हर व्होल्टेज झालाय. समजलं का? हो सर. म्हणून मग आता हे हळूहळू रोटेट व्हायला काय होईल, स्टार्ट होईल. आणि तुम्ही समजा महिनाभर गावाला गेले तर हे खूप हळूहळू जरी असलं तरी पण 4-5 युनिट आरामशीर पडतील याच्यामुळे. येस. तुम्ही म्हणजे आम्ही गेलो तो लोड तर 0 होता घरातला आणि मग कसं काय रिडिंग आले, कसं काय, म्हणजे हे मीटरच फॉल्टी आहे असं म्हणणार की नाही तुम्ही? येस सर. बरोबर आहे ना? म्हणून याला ह्या एररला काय म्हणतात, क्रीपिंग एरर म्हणतात. मग तो एरर रिड्यूस करण्यासाठी काय केलं, फक्त सिम्पली या अल्युमिनियम डिस्क वरती काय करायचे, 2 होल पाडायचे फक्त, बस. त्याच्यामुळे काय होईल की चेंज इन मॅग्नेटिक फील्ड होईल. ज्यावेळेस ते होल इथे येईल ना त्यावेळेस हा ब्रेक मॅग्नेट हा परमनंट मॅग्नेट आहे, याच्यामुळे काही फ्लक्स तयार होतो आणि इथे काय आहे, एअर गॅप वाढेल या मुवमेंटला, म्हणून काय होईल, तो पकडून धरेल त्याला.
कारण की क्रिपिंगमुळे ओव्हर व्होल्टेजमुळे जो टॉर्क प्रोड्यूस झाला होता त्याची पण व्हॅल्यू कशी खूप जास्त नाहीये, त्याची पण व्हॅल्यू एकदम कमी आहे आणि त्याच्यामुळे डिस्क पण एकदम हळूहळूच फिरते आहे. पण ही हळूहळू फिरणाऱ्या डिस्कचं मोमेंट आपल्याला स्टॉप करायचं आहे, म्हणून आपण इथे 2 होल पाडून घेतले आहेत. त्याच्यामुळे काय होईल की हा ब्रेक मॅग्नेट त्याला तिथे पकडून धरेल. पण ॲज सून ॲज तुम्ही लोड कनेक्ट करशाल त्यावेळेस या करंट कॉइलमुळे पण फ्लक्स तयार होईल आणि प्रेशर कॉइलमुळे तयार होणार फ्लक्स ऑलरेडी होताच. या दोघांमुळे काय होईल, रिझल्टंट भरपूर मोठा टॉर्क प्रोड्यूस होईल. त्याच्यामुळे डिस्क हे जे काही पकडून धरलं होतं ते मोकळं करेल आणि जोरात रोटेट व्हायला स्टार्ट. समजलं? येस सर. समजलं का? काही डाऊट आहे का तुझा वेगळा? तो डाऊट क्लिअर झाला नाही का? नाही सर झालं. झाला ना, ठीक आहे. थोडंसं याच्यात डिजिटलमध्ये लिमिटेशन्स आहेत, प्रॅक्टिकली व्यवस्थित समजून सांगता येतं. पण ठीक आहे, आता आपण कॉलेज स्टार्ट झालं ती प्रॅक्टिकल पण घेऊ, तुम्हाला जे काही डाऊट्स असतील तुमचे ते सगळे क्लिअर करू. ठीक आहे. ओके सर. सो क्रिपिंग एरर समजला मग तुम्हाला? क्रिपिंग एरर रिड्यूस करण्यासाठी आपण काय करतो, 2 होल्स आर कट इन दी अल्युमिनियम डिस्क इन अपोजिट डायरेक्शन. ओके. नेक्स्ट एरर इज टेम्परेचर एरर. हा ऑलरेडी तुम्हाला मी वॅटमीटर मध्ये सांगितला आहे. टेम्परेचर एरर हा कशामुळे येतो? ड्यू टू व्हेरिएशन इन द टेम्परेचर, रेजिस्टन्स ऑफ द व्हेरियस कंपोनंट इन द सिस्टम चेंजेस. ओके. पण हा एरर रिड्यूस कसं काय होतो मग? कारण की सिस्टम मध्ये मग दुसरे त्याच्या अपोजिंग मध्ये स्प्रिंग वगैरे अशा गोष्टी असतात की याच्यामुळे काय होतं की ते एकमेकांना काय करतात, नलिफाय करतात. म्हणून हा टेम्परेचर एरर पण काय आपण नलिफाय करू शकतो. नेक्स्ट इज फ्रिक्वेन्सी एरर. ओके. सो रिॲक्टन्सचा फॉर्म्युला काय आहे मला सांगू शकतात का? इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचा फॉर्म्युला काय आहे? शिकले का तुम्ही प्रसाद? इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काय आहे ते? ओमेगा इंटू एल. ओमेगा इंटू एल. ओमेगाचा फॉर्म्युला काय आहे? 2 पाय एफ. 2 पाय एफ. ओके. आणि इंटू एल. सो याच्यामध्ये एफ स्टँड्स फॉर फ्रिक्वेन्सी. यस, एफ स्टँड्स फॉर फ्रिक्वेन्सी. आता एफ जर फ्रिक्वेन्सीला स्टँड करते आहे, कॅपिटल स्मॉल एफ, तर सिस्टमची फ्रिक्वेन्सी आहे ती जनरली किती असते भारतात सांगा बरं? 50 हर्ट्ज. 50 to 60 hertz. 50 to 60 हर्ट्ज नाही, 50. भारतात किती आहे? 50 हर्ट्ज. काही कंट्रीज आहेत ज्याच्यामध्ये ती 60 हर्ट्ज आहेत, पण त्या पूर्ण कंट्रीमध्ये 60 हर्ट्ज आहे. भारतामध्ये 60 हर्ट्ज नाहीये. भारतामध्ये किती आहे? 50 हर्ट्ज आहे. ठीक आहे. सो आता 50 हर्ट्ज आहेत फ्रिक्वेन्सी, पण ती नेहमी 50 नसते. ती नेहमी काय होते, थोडी व्हॅरी होत असते. आणि ती कुठून येते? सबस्टेशन मधून येत असते ती. आणि तुम्ही किती लोड काढलाय, किती रिॲक्टिव्ह पॉवर घेताय सिस्टम मधून, किती ऍक्टिव्ह पॉवर घेतायत, बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यावरती ती फ्रिक्वेन्सी काय असते, डिपेंड असते. सो ह्या गोष्टींमध्ये चेंजेस झाले तर फ्रिक्वेन्सी मध्ये पण काय होतो, चेंज होतो. सो आता आपलं एनर्जी मीटर काय केलं आपण? 50 हर्ट्ज साठी डिझाईन केलंय. पण सपोज काही कारणामुळे येणारी फ्रिक्वेन्सी काय आहे? 49.5 आहे. समजलं? सो त्याच्यामुळे काय होईल की हा जो काही कॉईल आहे हिचा रिॲक्टन्स काय होईल, चेंज होईल. कारण की 2 पाय एफ इंटू एल आहे ना फॉर्म्युला, बरोबर? इथे एफ ची व्हॅल्यू चेंज झाली म्हणून टोटल रिॲक्टन्सची व्हॅल्यू पण काय होईल, चेंज होईल. ओके. आणि त्याच्यामुळे काय होईल मग सिस्टम मध्ये काय होईल, एरर येईल. बरोबर. पण आपल्या भारतामध्ये आपण काय केलं आहे की फ्रिक्वेन्सी मध्ये किती % एरर होऊ शकतो हे पण आपण डिफाईन करून दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणून फ्रिक्वेन्सी 49.5 पेक्षा कमी होऊ शकत नाही भारतात. समजलं? फ्रिक्वेन्सी नेहमी 49.5 पेक्षा जास्त मेंटेन करायची असते. समजलं? आणि तसं जनरेटिंग स्टेशनला ऑर्डर्सच दिलेले असतात की फ्रिक्वेन्सी याच्यापेक्षा कमी व्हायला लागली तर तुम्ही काहीतरी अरेंजमेंट करायची आणि ती त्याच्यापेक्षा जास्तच ठेवायची नाही. ठीक आहे. म्हणून आता हे एवढं छोटंसं जे काही फ्रिक्वेन्सी मध्ये चेंज होणार आहे त्याच्यामुळे जो येणारा एरर आहे तो एकदम निग्लिजिबल असेल. म्हणून फ्रिक्वेन्सी एरर काय आहे, एकदम निग्लिजिबल आहे. ठीक आहे. नेक्स्ट इज ओव्हरलोड एरर. ओके. सो तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, मॅग्नेटिक सॅच्युरेशन? मॅग्नेटिक सॅच्युरेशन माहिती आहे का तुम्हाला? हे बघा ग्राफ दिसतोय तुम्हाला, मी काढतोय तो. हो सर. ठीक आहे. हे काय बघा, फ्लक्स फाय आणि त्यावरती काय आहे, करंट. ओके. सो रिलेशन काय करंट आणि फ्लक्स मधलं सांगा मला. करंट इज increase directly proportional to the flux. करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्लक्स. जसं जसं आपण करंट वाढवू तसं तसं फ्लक्स काय होईल, इन्क्रीज होईल. बघा
जसं जसं करंट वाढवला तसा तसा फ्लक्स इन्क्रीज होईल, जसं जसं करंट वाढवलं तसा तसा फ्लक्स इन्क्रीज होईल. पण एक मोमेंट येईल, त्याच्यानंतर काय होईल, हे जे काय इन्क्रीज आहे ते स्टॉप होईल. तुम्ही करंट किती वाढवला तरी फ्लक्स इन्क्रीज होणार नाही. हे का झालं असं? कारण की जी काही कॉईल होती तिचं मॅग्नेटिक सॅच्युरेशन झालं आणि अबाउट दॅट देअर विल नॉट बी एनी इन्क्रीज इन दी फ्लक्स. समजलं? म्हणून करंटच्या एक सर्टन व्हॅल्यू पर्यंतच फ्लक्स वाढतो, त्याच्यानंतर फ्लक्स वाढू शकत नाही ड्यू टू मॅग्नेटिक सॅच्युरेशन. ओके. सो आता आपल्या सिस्टम मध्ये काय आहे की आपण एका सर्टन व्हॅल्यूसाठी एनर्जी मीटर डिझाईन केलेलं आहे. ओके. पण ड्यू टू ओव्हरलोड, सपोज मी 2 अँपियर साठी डिझाईन केलं होतं आणि ड्यू टू ओव्हरलोड करंट बिकम्स 3 अँपियर्स और 2.5 अँपियर्स. ओके. देन व्हॉट विल हॅपन, आपलं हे जे काही फ्लक्स होता या करंट कॉइलमुळे प्रोड्यूस होणारा तो 2 अँपियर पर्यंतच होता फक्त. पण माझा करंट 2 अँपियर पेक्षा ज्यावेळेस पुढे जाईल 3 अँपियर, त्याच्या हिशोबाने फ्लक्स तयार होईल का? नाही, कारण की सॅच्युरेशनला पोहोचेल तो. समजलं? त्याच्यामुळे इथे करंट जरी वाढला तरी फ्लक्स वाढला नाही. फ्लक्स वाढला नाही म्हणून हे जे काही अल्युमिनियम डिस्क आहे त्याचं रोटेशन वाढलं नाही. पण आपलं ऍक्च्युअल मध्ये एनर्जी मीटर मधून 3 अँपियर करंट पास होतोय, पण आपलं एनर्जी मीटर काय करेल, 2 अँपियरच रीड करेल. समजलं? सो याच्यामुळे येणारा एरर आहे, याला काय म्हणायचं, ओव्हरलोड एरर. समजलं का? हो सर. ठीक आहे. समजलं? मग हे एवढे एरर्स आहेत. किती एरर्स आहेत टोटल? 7 एरर्स आहेत. ओके. नेक्स्ट आपण बघणार आहोत कॅलिब्रेशन ऑफ एनर्जी मीटर. नेक्स्ट काय बघणार आहोत? कॅलिब्रेशन. ठीक आहे. फेज एरर, स्पीड एरर, फ्रिक्शनल एरर, ट्रिपिंग एरर, टेम्परेचर एरर, फ्रिक्वेन्सी एरर आणि ओव्हरलोड एरर. ओके. सो नेक्स्ट आपण बघणार आहोत कॅलिब्रेशन. सो आता काय होतं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं बघा, व्हेरियस स्टँडर्ड्स आहेत एनर्जी मीटरचे. ओके. डिपेंडिंग अपॉन दॅट स्टँडर्ड्स देअर विल बी various standards are defined. For international level, international standards are defined. For national level, national standards are there. Okay. So या स्टँडर्ड्स नुसार तिथे काय असतं की एररचं पर्सेंटेज डिसाइड होतं. पण आपल्याकडे जे कोणते इक्विपमेंट्स आहेत, सपोज आता आपल्या लॅबमध्ये आपण टेस्टिंग अँड मेंटेनन्स करतोय, सो आपल्याकडे पण एक मीटर आहे, एनर्जी मीटर, टेस्टिंग अँड मेंटेनन्स करण्यासाठी. पण त्याच्यामुळे येणारी जी काही रिडिंग आहे ती बरोबर आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, कॅलिब्रेशन करावं लागतं. कॅलिब्रेशन इज अ प्रोसेस ऑफ कम्पेअरिंग मीटर अंडर टेस्ट विथ सम स्टँडर्ड मीटर. स्टँडर्ड मीटर कुठे भेटेल मग? ते नॅशनल लॅबोरेटरीज मध्ये मेंटेन केलेले असतात. मी तुम्हाला सांगितलं होतं की जे काही सेकंडरी स्टँडर्ड आहे ते कुठे मेंटेन केलेले असतात? नॅशनल लॅबोरेटरीज मध्ये. ठीक आहे. सो आता आपल्या कॉलेजमधलं जे मीटर आहे त्याला आपण काय करू, त्या नॅशनल लॅबोरेटरी मध्ये घेऊन जाऊ आणि तिथे काय करू, कम्पेअर करू. ओके. सो आपल्या मीटरची करंट कॉईल आणि जे काही स्टँडर्ड मीटर आहेत नॅशनल लॅबोरेटरी मधले त्याची करंट कॉईल दोघांना आपण सिरीज मध्ये जोडू. आपल्या मीटरची प्रेशर कॉईल आणि त्यांच्या मीटरची प्रेशर कॉईल यांना आपण काय करू, पॅरलल मध्ये जोडू. ओके. आणि दोघी मीटर मध्ये येणारे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स आहेत ते आपण काय करू, काउंट करू. ओके. म्हणजे आपण काय केलं आहे की एक लोड आहे आणि तो लोड मोजण्यासाठी 2 मीटरला काम सांगितलंय, एक आपल्या मीटरला आणि एक ते स्टँडर्ड मीटरला. ओके. सो दोन्ही मीटर काय करतील, ती रिडिंग चेक करतील, बरोबर. आणि डिपेंडिंग अपॉन देअर मीटर कॉन्स्टंट देअर विल बी सर्टन नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स ऑफ दीज मीटर्स. ओके. आणि त्याच्यावरतून मग आपण काय करू की हाऊ मच एनर्जी हॅज बीन कन्झ्युम्ड बाय द लोड विल बी मेजर्ड बाय दीज 2 मीटर्स, अवर मीटर अँड स्टँडर्ड मीटर. ठीक आहे. सो त्यांच्यामुळे किती एनर्जी कन्झ्युम झाली ती मेजर होईल आणि त्या एनर्जी मधला आपण डिफरन्स फाइंड करायचा. जर ती इक्वल आली तर समजायचं की आपलं मीटर योग्य आहे. पण त्यांच्यामध्ये समजा जर एरर आला आणि तो आपल्या ऍक्सेप्टन्स लेवल पेक्षा जास्त असेल तर आपल्याला काय करावं लागेल, मीटर मध्ये चेंजेस करावे लागतील आणि जो काही एरर आहे तो ऍक्सेप्टन्स लेवल मध्ये आपल्याला आणावा लागेल. ही जी काही टोटल प्रोसेस आहे याला काय म्हणायचं, कॅलिब्रेशन ऑफ एनर्जी मीटर. समजलं?
process of comparing meter under test with standard meter to find out the error. It's called as calibration. समजलं का मग? हो सर. ठीक आहे. गुड्स मॅडम. ठीक आहे मग. सो our next topic is digital energy meter. तुम्हाला एवढं समजलंय का आतापर्यंत मी सांगितलं ते? Yes, sir. ठीक आहे. सो आता ही ब्लॉक डायग्राम तुम्हाला दिसते बघा डिजिटल एनर्जी मीटरची. दिसतंय का? हो सर दिसत. हा, सगळ्यांनी ड्रॉ करा तुमच्या बुक मध्ये. ड्रॉ करा सर्वांनी बुक मध्ये. गजल को कोरोना हो गया। मालूम है क्या आपको?
डायग्राम काढली का सर्वांनी? झाली का डायग्राम काढून? झाली का काढताय अजून? झाली सर्वांची? हो सर. ठीक आहे. सो आता आपण बघूया व्हॉट इज डिजिटल एनर्जी मीटर. ओके, सो व्हॉट हॅपन्स, आता तुम्ही बघितलं इलेक्ट्रोडायनामोमीटर टाईप, सॉरी इंडक्शन टाईप एनर्जी मीटर आपण आता बघितलं, बरोबर. सो इंडक्शन टाईप ऑफ एनर्जी मीटर मध्ये काय होतं की भरपूर प्रकारचे एरर होते आपण बघितलं, पण हे एरर रिड्यूस करण्यासाठी आणि जे थेफ्टचे चान्सेस होते इंडक्शन टाईप ऑफ एनर्जी मीटर मध्ये ते रिड्यूस करण्यासाठी मग नवीन काय डेव्हलप केलं आपण, डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर डेव्हलप केलं. ओके, सो आता हे डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटरची ब्लॉक डायग्राम तुम्ही सर्वांनी काढली आहे. सो आता आपण त्याचं वर्किंग बघूया. ठीक आहे, सो काय असतं, आपण इनपुट असतं डिजिटल एनर्जी मीटरला. ओके, सो आपण 230 व्होल्ट आणि 50 हर्ट्जचा सप्लाय त्याला देतो, बरोबर. सो इथे काय असतं, एक पीटी असतो जोडलेला, तो काय मेजर करतो, व्होल्टेज, आणि एक सीटी असतो, तो काय मेजर करतो, करंट, बरोबर. सो पीटी म्हणजे काय, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, सीटी स्टँड्स फॉर करंट ट्रान्सफॉर्मर. ओके, सो पीटीचं आउटपुट काय असतं, लाईन व्होल्टेज VL. ओके, सो ते आपण कशाला देतो, व्होल्टेज स्केलिंग नेटवर्क असतं त्याला देतो. आणि सीटीचं आउटपुट असतं करंट, ते आपण कशाला देतो, करंट स्केलिंग नेटवर्कला. आता आपल्या सिस्टीमचं व्होल्टेज किती आहे, 230 व्होल्ट, आणि आतमध्ये डिजिटल एनर्जी मीटरच्या आतमध्ये आपण डिजिटल कॉम्पोनंट्स वापरणार आहोत. सो त्याला एवढ्या 230 व्होल्टची गरज नाहीये. इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स एकदम कमी व्होल्टेजला काम करतात, म्हणून आपण काय करतो, आपलं जे व्होल्टेज आहे त्याला काय करतो, डाऊन स्केल करतो. ओके, सो त्याच्यासाठीच मग हे व्होल्टेज स्केलिंग नेटवर्क आपण वापरलं आहे. आणि करंट ट्रान्सफॉर्मरचं जे आउटपुट आहे त्याचं करंटची पण व्हॅल्यू खूप मोठ्या अँपियर्स मध्ये असते, म्हणजे 2 अँपियर, 4 अँपियर, 10 अँपियर, जेवढा लोड असेल घरात त्या हिशोबाने. सो एवढ्या हाय अँपियरची पण काही गरज, करंटची पण काही गरज नसते. सो त्याला आपण विथ द हेल्प ऑफ करंट स्केलिंग नेटवर्क आपण त्याला काय करतो, डाऊन स्केल करतो. ओके, सो आता व्होल्टेज स्केलिंग नेटवर्क आणि करंट स्केलिंग नेटवर्कच्या आउटपुटला आपल्याला काय भेटेल, व्होल्टेज आणि करंट, पण त्यांची व्हॅल्यू काय असेल, एकदम कमी असेल, डाऊन स्केल असेल. आता हे डाऊन स्केल केलेले व्होल्टेज आणि करंट आपण काय करू, अॅनालॉग मल्टीप्लायरच्या इनपुटला देऊ. ओके, सो अॅनालॉग मल्टीप्लायर काय करेल, इट विल जनरेट अ डीसी व्होल्टेज. अॅनालॉग मल्टीप्लायर काय करेल, इट विल जनरेट अ डीसी व्होल्टेज प्रोपोर्शनल टू दी इनपुट व्होल्टेजेस अँड करंट. म्हणजे अॅनालॉग मल्टीप्लायरच्या इनपुटला काय आलंय, एक व्होल्टेज आलंय VL आणि एक करंट आला आहे IL. ओके, सो हे व्होल्टेज VL आणि IL यांना प्रोपोर्शनल एक VDC व्होल्टेज प्रोड्यूस करेल, म्हणजे कोणता, DC व्होल्टेज प्रोड्यूस करेल अॅनालॉग मल्टीप्लायर त्याच्या आउटपुटला. पण हा DC व्होल्टेज काय असेल, इट इज प्रोपोर्शनल टू VL अँड IL. ओके, नेक्स्ट इज व्होल्टेज कंट्रोल्ड ऑसिलेटर, त्याला आपण VCO पण म्हणतो शॉर्ट फॉर्म मध्ये. ओके, सो VCO इज नथिंग बट इट इज अ व्होल्टेज टू फ्रिक्वेन्सी कन्व्हर्टर. तो काय, व्होल्टेज टू फ्रिक्वेन्सी कन्व्हर्टर आहे, म्हणजे तिच्या व्होल्टेज कंट्रोल्ड ऑसिलेटरच्या इनपुटला काय आलं, एक DC व्होल्टेज आला आहे. सो या DC व्होल्टेजला प्रोपोर्शनल तो एक फ्रिक्वेन्सी सिग्नल प्रोड्यूस करतो, स्क्वेअर वेव्ह. इथे दिसते तुम्हाला हे स्क्वेअर वेव्ह, असा एक स्क्वेअर वेव्ह काय प्रोड्यूस करतो, हा व्होल्टेज कंट्रोल ऑसिलेटर. ओके, सो याची जी फ्रिक्वेन्सी आहे इट विल बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दिस VDC, पण VDC is directly proportional to VL/IL. Therefore, this frequency is also directly proportional to VL/IL. VL into IL म्हणजे काय, व्होल्टेज इंटू करंट म्हणजेच काय, पॉवर आहे, समजलं. म्हणून ही फ्रिक्वेन्सी इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पॉवर. ओके, सो आता हा जो काही सिग्नल आहे हा कोणत्या फॉर्म मध्ये आहे, अॅनालॉग फॉर्म मध्ये आहे. सो आपल्याला आउटपुटला डिस्प्लेला कशामध्ये पाहिजे आहे, डिजिटल फॉर्म मध्ये पाहिजे आहे, म्हणून आपण काय करूया, अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर वापरू, ADC वापरू, अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. हा अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर काय करेल, हा त्याच्या इनपुटला जो काही फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म मध्ये एक अॅनालॉग सिग्नल आला आहे त्याला तो काय करेल, डिजिटल आउटपुट मध्ये कन्व्हर्ट करेल. ओके, आणि हे डिजिटल आउटपुट आपल्याला डिस्प्लेच्या माध्यमातून काय करेल, आउटपुट वरती दिसेल, डिस्प्ले वरती दिसेल. समजलं का वर्किंग डिजिटल एनर्जी मीटरचं? येस सर. समजलं, सिंपल आहे ना. हो सर. ठीक आहे, सो अशा प्रकारे आता आपलं हे थर्ड लेक्चर एंड झालंय. सो आज संध्याकाळी नक्की नोट्स टाकतो मी तुम्हाला, प्रत्येक वेळेस सांगतो आहे, पण आज संध्याकाळी नक्की नोट्स मी तुम्हाला सेंड करतो.
ठीक आहे, तुम्हाला काही डाऊट्स असेल तर तुम्ही विचारा. काही डाऊट्स आहेत का तुमचे? सर इलेक्ट्रिक डिजिटल एनर्जी मीटर मध्ये